रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वड्डी तालुका मिरज ते कृष्णा घाट सर्वच रस्त्यावर सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगी यांच्या मोटारीला शनिवारी दुपारी 2च्या सुमारास मोठा अपघात झाला। दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक झाली। धडकेनंतर मोटारीतील एअरबॅग्स तत्काळ उघडल्यामुळे अनर्थ टळला। आमदार गाडगी यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली, तर दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला मिरज सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले आहे। आमदार सुधीर गाडगी हे शनिवारी दुपारी कर्नाटकातील उगारी येथे गेले होते। तेथून सांगलीकडे परत येत असताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वड्डी ते कृष्णा घाट सर्वच रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने अचानक यू-टर्न घेतला। या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी आमदार गाडगी यांच्या मोटारीच्या चालकाने पुरेपूर प्रयत्न केला, परंतु दुचाकीस्वार थेट मोटारीवर येऊन आदळला। जोरदार धडकेनंतर मोटारीच्या आतील एअरबॅग्स उघडल्यामुळे आमदार गाडगी यांच्यासह आतील 4 जण बचावले। आमदार गाडगी यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली, तर सहाय्यक अमोल कनसे, अंगरक्षक नागेश भोकरे, छायाचित्रकार विकास गुंडप, चालक गणपती दरेकर यांना कोणतीही दुखापत झाली नाही। मोटारीचे व दुचाकीचे मोठे नुकसान झाले। अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला। तत्काळ 108 रुग्णवाहिका बोलवून त्यास मिरज सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले। अपघातानंतर घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली। महामार्ग पोलीसही धावले। घटनास्थळी गर्दी झाली होती। पोलिसांनी गर्दी हटवली। दुसऱ्या मोटारीतून आमदार गाडगी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले। प्राथमिक उपचारानंतर आमदार गाडगी हे निवासस्थानी आले। उगारून परत सांगलीला येत असताना अर्जुनवाडला आम्ही नॅशनल हायवे घेतला। तिथून काही अंतर आल्यानंतर एक मोटरसायकल स्वार एकदम वळून अचानक आमच्या गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने ब्रेक दाबला तरी सुद्धा थोडीशी धडक झाली। गाडीतले सगळे एअरबॅग पण उघडले आणि कुणालाही काही इजा झाली नाही। त्या मोटरसायकल स्वारालाही फारशी काही इजा झाली नाही। 108 बोलवून लगेच त्यांना मिरज सिव्हिल ऍडमिट करायला सांगितलं आणि माझ्या हाताला किरकोळ जखम झाली ते टाके घातले। खूप लोकांनी फोन करून प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियाद्वारे विचारपूस केली आणि या सर्व नागरिकांना, हितचिंतकांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी व्यवस्थित आहे, त्यामुळं काळजी करू नका। गजाननाच्या कृपेनं सर्व काही ठीक आहे।